येतोय अशाच चौकारांची गरज असेल असलवाडी बी संघाला। मेगा फायनलचा थरार एका साईडला असलवाडी ब विपक्ष त्यांना फाईट करेल। आपण पाहू शकाल एक बदलापूर परिसरातील सर्वात घातक संघ आपण पाहू शकाल टीम कासगाववाडी। पुन्हा एकदा चेतन स्ट्रायकेनला रुपेश। यावेळेस फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगले क्षेत्ररक्षण अवघे एकच धाव। या एका धावेने धावफलक पुढे जात आहे 8 धावा। यावेळेस फटका तिथे हवेत आहे, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये। चांगले क्षेत्ररक्षण एका टप्प्यानंतर एकाच धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय षटक क्रमांक पहिले संपलंय आणि धावफलकावरती अवघ्या 9 धावा। आता जिंकण्यासाठी असलवाडी बी संघाला येणारे 6 चेंडू आणि तब्बल आपण पाहू शकाल 33 धावांची गरज, म्हणजेच प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल। 6 चेंडू 33 धावा। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बाळू। बाळूला माहित आहे आपल्या धावा झाल्यात, गोलंदाजी करणं गरजेचं असेल। गोलंदाज बाळू। यावेळेस फटका तिथे आपण पाहू शकाल फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। अजून एक हादरा टीम असलवाडी बी संघाला। यावेळेस मात्र तिथे आपण पाहू शकाल चांगले क्षेत्ररक्षण कासगाव गावचे जावई काशीनाथ पारधी यांच्याकडून तब्बल बाळूसाठी कॅश प्राइज आहे 500 रुपयाचे। जर सलग 3 विकेट प्राप्त केले तर नक्कीच हे जावयाचं प्रेम असेल गोलंदाज बाळूवरती। यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, यष्टीरक्षण चांगलं पाहतोय आपण। अजून एक गडी बाद होताना पाहायला मिळतोय। थँक्यू डीजे। नवीन फलंदाज राहुल येतोय, कमबॅक केलंय इथे। पूर्णपणे एकतर्फी सामना मेगा फायनलचा पाहायला मिळतोय कासगाववाडी विपक्ष असलवाडी बी। यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीपला, लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट। परंतु जरी आता षटकार मारला तरी सुद्धा चॅम्पियन होता येणार नाही असलवाडी बी संघाला। 2 चेंडू आणि 31 ची गरज, एकतर्फी सामना। गोलंदाज सज्ज बाळू, इथे बाहेर निघून घुटना टेक, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित, अवघे एकच धाव आणि आता 1 चेंडू आणि 30 ची गरज। आता मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन संघ पाहायला मिळेल बदलापूर परिसरातील एक दादा संघ कासगाववाडी। आतमध्ये जल्लोष करण्यासाठी कोणताही खेळाडू प्रेक्षक वर्ग जाऊ शकतोय। डीजे मास्टर आपण रेडी राहा। इथे मात्र घडतंय काय आणि चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय कासगाववाडी संघ। डीजे मास्टर आपण गाणी लावायचे।